श्री स्वामी समर्थ. आपल्या स्वामी मार्गात आणि एकूणच दत्त संप्रदायात मूर्ती इतकेच किंवा त्यापेक्षाही जास्त महत्त्व पादुकांना दिले जाते. देवघरात किंवा मठांमध्ये आपण स्वामींच्या मूर्तीसोबतच त्यांच्या पादुकांचेही दर्शन घेतो. पण या पादुकांचे पूजन इतके महत्त्वाचे का मानले जाते आणि घरी या पादुकांची सेवा शास्त्रोक्त पद्धतीने कशी करावी याबद्दलच सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गुरु परंपरेत पादुका हे फक्त गुरूंच्या पावलांचे प्रतीक नाहीत, तर ते साक्षात गुरूंचेच निर्गुण रूप मानले जातात. जेव्हा गुरु देहरूपात आपल्यासोबत नसतात तेव्हा त्यांच्या पादुकास त्यांचे अस्तित्व, त्यांची ऊर्जा आणि त्यांचे आशीर्वाद देतात. पादुका म्हणजे गुरूंच्या पायांची धूळ, जी भक्तांसाठी अत्यंत पवित्र असते. असे मानले जाते की गुरूंची संपूर्ण दैवी शक्ती आणि ज्ञान त्यांच्या चरणांमध्ये समावलेली असते. त्यामुळे पादुकांच्या स्पर्शाने किंवा दर्शनाने ती सकारात्मक ऊर्जा भक्तांमध्ये येते आणि त्याच्या सर्व अडचणी दूर होतात. पादुकांची सेवा करणे म्हणजे प्रत्यक्ष स्वामींच्या चरणांची सेवा करण्यासारखेच आहे. ही सेवा आपल्याला विनम्रता शिकवते आणि आपला अहंकार नष्ट करून स्वामींच्या चरणी लीन होण्याचा प्रेरणा देते. घरात पादुका असणे म्हणजे साक्षात स्वामींचा आपल्या घरात वास असण्यासारखे आहे. घरी स्वामींच्या पादुकांची नेहमी किंवा विशेष प्रसंगी पूजा करण्यासाठी पुढील पद्धतीचा उपयोग तुम्ही करू शकता. तर ही पूजा अत्यंत श्रद्धेने आणि स्वच्छ मनाने केल्यास तिचे फळ नक्कीच मिळते. तर सर्वप्रथम पूजेची जागा स्वच्छ करून घ्या. एक चौरंग किंवा पाट मांडा आणि त्यावर एक स्वच्छ पिवळे किंवा लाल वस्त्र अंतरा. त्यावर एका ताटात किंवा तामणात पादुका स्थापित करा. पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य, ज्यामध्ये पंचामृत, गंध, अक्षता, फुले, तुळस, बेल, दिवा, अगरबत्ती, नैवेद्य हे सर्व जवळ ठेवा. दुसरी पद्धत म्हणजे अभिषेक किंवा पादुकांना स्नान घालणे. यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला शुद्ध पाण्याने पादुकांना स्नान घालायचे आहे. त्यानंतर पंचामृतांनी अभिषेक करा. एका एका वस्तूने स्नान घालताना स्वामींचा तारक मंत्र किंवा ओम श्री स्वामी समर्थ असं म्हणा. दुधाभिषेक, दुधानं स्नान घाला. दूध हे पवित्रता आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते. दह्याने स्नान घाला. दही हे समृद्धीचे प्रतीक आहे. तुपाने स्नान घाला. तूप हे आरोग्य आणि स्नेहाचे प्रतीक आहे. मधुस्नान म्हणजेच मधाने स्नान घाला. मध हे गोडवा आणि समाधानाचे प्रतीक आहे. साखरेने स्नान घाला. साखर हे आनंद आणि सौभाग्याचे प्रतीक आहे. हे पंचामृत स्नान झाल्यावर पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने पादुका स्वच्छ धुवा. याला शुद्धोदक स्नान म्हणतात. त्यानंतर एका मऊ वस्त्राने पुसून घ्या. नंतर गंध, फुले आणि वस्त्र अर्पण करणे म्हणजेच अभिषेक झाल्यानंतर पादुकांना त्यांच्या जागी पुन्हा स्थापित करा. त्यांना हळद, कुंकू आणि अष्टगंधांचा टिळा लावा. यानंतर एक स्वच्छ वस्त्र किंवा वस्त्रमाळ अर्पण करा. स्वामींना प्रिय असलेली पिवळी फुले, तुळशीची पाने आणि बेलाचे पाने पादुकांना वाहा. आता अगरबत्ती किंवा धूप लावून पादुकांना ओवाळा. तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून आरतीच्या ताटात ठेवून ओवाळा. यानंतर तुम्ही बनवलेला सात्विक नैवेद्य म्हणजे फळे, पेढे किंवा गोडाचा कोणताही पदार्थ दाखवा. सोबतच पिण्यासाठी पाण्याचा ग्लास ठेवा. नैवेद्य दाखवून झाल्यावर कापूर लावून किंवा दिव्याने स्वामींची आरती म्हणा. श्री स्वामी समर्थांची आरती किंवा कर्पूर गौराची आरती म्हणा. आरती झाल्यावर मंत्र पुष्पांजली अर्पण करा आणि पादुकांभोवती 3 प्रदक्षिणा घाला. शेवटी हात जोडून पूजेमध्ये कळत नकळत झालेल्या चुकांसाठी क्षमा मागावी आणि आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा. त्यानंतर देवाला दाखवलेला नैवेद्य तीर्थ म्हणून घरातील सर्वांना द्या. अशा प्रकारे श्रद्धेने केलेली पादुकांची सेवा घरात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी आणते. ही सेवा म्हणजे आपल्या गुरूंना, आपल्या स्वामींना धन्यवाद देण्याचा आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्याचा एक अत्यंत सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. बाकी तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. सोबतच सगळ्यांना शेअर करा आणि स्वामींबद्दल अशाच महत्त्वाच्या माहिती किंवा सेवा जाणून घेण्यासाठी प्रणिताच विश्वाला आता सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.